नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाईन्सवर. प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांकडे अतिरिक्त रकमेची मागणी केल्यास होणार कारवाई. कृषी मंत्री अब्दुल सत्तारांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश. काँग्रेस कधीच फुटणार नाही. काँग्रेस हा विचारावर चालणारा पक्ष. तर महाराष्ट्र राज्यात 2 उपमुख्यमंत्री पदाची नवी प्रथा पडली. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी व्यक्त केली खंत. शासन आपल्या दारी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी यंत्रणांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आवाहन. आणि अल्पवयीन मुलीला शाळेतून घेऊन जाणाऱ्या तरुणावर झाला गुन्हा दाखल. आधार कार्ड बनवण्याचा केला होता बहाणा. बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची. शेतकऱ्यांकडून प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामूहिक सेवा केंद्रांकडून अतिरिक्त रकमेची मागणी होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असे निर्देश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिले आहेत. राज्य शासनाने चालू खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत https://pmfby.gov.in या पोर्टलवर शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयात पिकाचा विमा उतरवण्याची योजना जाहीर केली असून त्याची अंमलबजावणी राज्यात निवडलेल्या 9 विमा कंपन्यांमार्फत सुरू आहे. विमा योजनेत सहभाग घेण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै असून पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामूहिक सेवा केंद्र धारकाला विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज रक्कम ₹40 देण्यात येते. मात्र राज्यात विविध ठिकाणांवरून सामूहिक सेवा केंद्र चालक हे शेतकऱ्यांकडून 1 रुपया व्यतिरिक्त जादा रक्कम घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी कडक प्रशासकीय कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 1 रुपया व्यतिरिक्त रक्कम अदा करण्यात येऊ नये अशा प्रकारची माहिती सामूहिक सेवा केंद्र, ग्रामपंचायत, बाजार समिती या ठिकाणी प्रदर्शित करावी. 1 रुपया व्यतिरिक्त रक्कम घेतली असल्याचे निदर्शनास आल्यास सामूहिक सेवा केंद्र चालकांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करून कृषी विभागाला अहवाल पाठवावा असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे. काँग्रेस कधीच फुटणार नाही. काँग्रेस हा विचारावर चालणारा पक्ष आहे असे सांगत महाराष्ट्र राज्यात 2 उपमुख्यमंत्री पदाची नवी प्रथा पडली अशी खंत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील 3 पक्षाच्या सरकारच्या विरोधात जनतेत रोष. येणाऱ्या निवडणुकीत जनताच त्यांना धडा शिकवेल यात शंका नाही. तसेच काँग्रेस कधीच फुटणार नाही. काँग्रेस हा विचारावर चालणारा पक्ष आहे असे सांगत महाराष्ट्र राज्यात 2 उपमुख्यमंत्री पदाची नवी प्रथा पडली आहे अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य गांधी फोरमच्या पुरस्कार वितरणाप्रसंगी डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे पत्रकारांशी बोलताना केली आहे. अजूनही आपण बघताय की 2 उपमुख्यमंत्री झालेत. आपल्या सोबत असलेले अजित पवार तिकडे जात आहेत. कशा पद्धतीने मत आहे नेता म्हणून? नाही, आता घडलंय, आता त्याच्यावर काय कॉमेंट करणं काय ठीक नाही. बघत राहायचं तर सध्या. आणि ज्या तऱ्हेने 2 उपमुख्यमंत्री वगैरे झाले, एक नवी प्रथा महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. बघूया काय कसं घडतं पुढे. राष्ट्रवादी फोडली गेले, काँग्रेस देखील फोडण्याच्या हालचाली सुरू असल्याचं बोललं जात आहे. मला नाही वाटत काँग्रेस फुटेल. काँग्रेस पक्की आहे विचाराने. आणि आत्ताच गांधी फोरमचं इथं भाषण करून आलो मी. तर ही काँग्रेस कधी फुटणार नाही. एकदा फुटली झालं ते. आता ह्याच्या पुढे कधी नाही होणार. 3 पक्षाचं सरकार बनलेलं आहे, काय वाटतं त्याबद्दल? नाही, ते आता बघायचं आहे ना. आता कशा तऱ्हेने ते चालवतात. तर एकदा आता फुटलेली आहे त्या स्थितीत त्यांना काय ओढून परत आपण बसवता येणार नाही. त्यामुळे आता ऑब्झर्व केलं पाहिजे. इलेक्शन्स पुन्हा येतील त्यावेळेस जनताच शिकवेल त्यांना धडा
याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही. सर, आपण गांधी फोरमचे पुरस्कार आता वितरित केलेले आहेत, मात्र टिळक स्मारकाचा जे पुरस्कार आहे त्याच्यावरून वादंग होताना पाहायला मिळते. पंतप्रधान मोदी नो कॉमेंट. जे ट्रस्टी आहात, काँग्रेसचा विरोध सुरू आहे. नो कॉमेंट नो कॉमेंट राज्याच्या राजकारणात 1 वर्ष झालं, अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणावा तसा नाहीये. मुख्यमंत्री म्हणून आपण हे काम केले, अपूर्ण मंत्रिमंडळाशिवाय काम होतं का? नाही, आता मी म्हटलं ना, या नव्या परिस्थितीमध्ये जे जे होतं ते बघत राहायचं आणि कशा तऱ्हेनं ते चालवतात बघूया. जनता आता त्याला उत्तर चांगल्या तऱ्हेने देते आहे. त्यांच्या मनामध्ये एक रोष आता पैदा होतो आहे, तो कशा तऱ्हेने ते जनता दाखवते बघूया. राज्याच्या राजकारणावर काय सांगितलं? महात्मा गांधी असले असते तर राज्याच्या राजकारणावर जे चालू आहे त्याच्यावर काय भाष्य केले असतं महात्मा गांधींनी? त्यांची काय व्यक्त झाली असती? महात्मा गांधी असते तर सगळं बरखास्त करून टाकलं. नो कॉमेंट म्हटलं आता, मी नो कॉमेंट म्हटलं ना. राष्ट्रवादीची भेट, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची काय भेट? शासन आपल्या दारी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. राज्यात शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान राबवले जात आहे. या अंतर्गत सोलापूर जिल्ह्याला 75,000 लाभार्थ्यांना एकाच वेळी शासकीय योजनांचा लाभ देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तरी सर्व शासकीय विभाग प्रमुखांनी परस्परांमध्ये योग्य समन्वय ठेवून आपल्या विभागास लाभार्थी निवडीचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे व हा कार्यक्रम यशस्वी होईल यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले. तरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित शासन आपल्या दारी पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी शंभरकर मार्गदर्शन करत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, उपजिल्हाधिकारी रोहयो चारुशीला देशमुख, उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 3 श्रवण क्षीरसागर, उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 11 संतोष देशमुख, महसूल तहसीलदार दत्तात्रय मोहोळे, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे, जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन जाधव व अन्य विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी शासन आपल्या दारी या अभियानाबद्दल माहिती दिली. हे अभियान राज्यात दिनांक 15 एप्रिल ते 31 ऑगस्ट 2023 या कालावधीत राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सोलापूर जिल्ह्याला 75,000 लाभार्थ्यांना लाभ देण्याचे किमान उद्दिष्ट दिले असून प्रशासनाकडून 1 ते 1.5 लाखांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना लाभ देण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. गृहनिर्माण मंत्रालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल रेनगरच्या पाहणी दौऱ्यावर येणार असल्याची माहिती रेनगरचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी दिली आहे. देशातील एकमेव असा सोलापूरच्या 30,000 असंघटित कामगारांचा महत्वाकांक्षी व पथदर्शी गृहनिर्माण प्रकल्प रेनगरचे काम युद्धपातळीवर पूर्णत्वास येण्यासाठी अधिवेशनानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्रालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर व म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल रेनगरच्या पाहणी दौऱ्यावर येणार असल्याची माहिती रेनगरचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी दिली. रेनगर गृह प्रकल्प हा शासनाच्या दृष्टीने एक महत्वाकांक्षी प्रकल्प असून नोव्हेंबर 2023 मध्ये सदर गृह प्रकल्पातील घरकुलांचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वाटप होणार असल्याचे केंद्र शासनाच्या संदर्भाधीन पत्राद्वारे कळवण्यात आले आहे. त्या अनुषंगाने सदर प्रकल्पाचे काम विहित कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे. रेनगर प्रकल्पाबाबत अपर मुख्य सचिव गृहनिर्माण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली अपर मुख्य सचिव गृहनिर्माण विभाग यांच्या मंत्रालयीन दालनात आढावा बैठक पार पडली. या बैठकीत वल्सा नायर, अतिरिक्त मुख्य सचिव गृहनिर्माण मंत्रालय, संजीव जयस्वाल, उपाध्यक्ष म्हाडा मुंबई, अभिषेक कृष्ण, सदस्य सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, रहाणे मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कवाडे उपसचिव वाढोणकर, संचालक महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर रेनगर मुख्य प्रवर्तक आदींची उपस्थिती होती. सदर बैठकीत अनेक मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली. महत्वाचे निर्णय सदरच्या बैठकीत घेण्यात आले. नळ नसताना पाणीपट्टी आकारणी रद्द करा अशी मागणी माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी केली आहे. अन्यथा नागरिकांसमवेत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही दिला आहे.
सोलापूर शहरातील मिळकतदारांना नळ नसताना देखील चालू कर आकारणीमधील खासगी नळाची पाणीपट्टी आकारणी करण्यात आली आहे. ती त्वरित रद्द करावी. तसेच युजर चार्जेस, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता व आरोग्य उपविधी कर देखील रद्द करावे. या मागणीचे निवेदन माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी महापालिका आयुक्तांना सादर केले. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील मिळकतदारांना नवीन कर आकारणी नोटीस वितरित करण्यात आल्या आहेत. यामध्ये शहरातील 50 ते 60,000 मिळकतदारांना चुकीच्या पद्धतीने ज्या मिळकतदारांच्या घरी नळ कनेक्शन नाही अशा नागरिकांना कर विभागाच्या वतीने खासगी नळाचे बिल आकारणी करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. कुठलीही पूर्वसूचना न देता, जाहीर प्रसिद्धीकरण न करता विनाकारण चुकीच्या पद्धतीने ज्या नागरिकांच्या घरी नळ कनेक्शन देखील नाही अशा नागरिकांना खासगी नळ आकारणी कर लावण्यात आला आहे. खासगी नळ आकारणी त्वरित रद्द करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. शहरामध्ये तसेच हद्दवाढ भागामध्ये सर्वसामान्य कामगार वर्ग असल्याने आपणाकडून जी कर आकारणी करण्यात आली आहे ती त्यांना परवडणारी नाही. अगोदरच सर्वसामान्य माणूस महागाईच्या कचाट्यात होरपळून निघाला आहे. त्यातच हे कर आकारल्याने सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक बोजा पडला आहे. सोलापूर शहरामध्ये 40 ते 50,000 बेकायदेशीर नळ जोडणी आहे. याकडे आयुक्तांनी लक्ष देण्याची गरज आहे. या 40 ते 50,000 बेकायदेशीर नळधारकांवर दंडात्मक कारवाई केली असता या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेला मोठे उत्पन्न मिळणार आहे. तसे न करता सर्वसामान्य नागरिकांना नळ नसताना देखील नळ जोडणीची कर आकारणी करण्यात येत आहे. हे रद्द करावे, अन्यथा नागरिकांसमवेत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनात दिला आहे. सोलापूर शहर आणि हद्दवाढ भागामध्ये गेल्या काही महिन्यापासून खाजगी नळाला असताना त्या प्रत्येक मिळकतदारांना जे काही जवळजवळ 2.5 ते 3 लाख मिळकतदार आहेत. खाजगी नळ कोणाकोणाच्या मिळकतदारांचं आहे ते आपल्या महापालिकेत नोंदी आहेत. परंतु ज्या ठिकाणी मिळकतदारांना खाजगी नळ पहिल्यांदा असतानाच आहेत, पुन्हा नळाची आकारणी करणे व सार्वजनिक पाणीपट्टी असताना ते सर्व रद्द करून सर्वांना मिळकतदारांना खाजगी नळाचं कनेक्शनाचं बिल या ठिकाणी या वर्षाअखेरमधलं आता बिलं देत आहेत. काही बिलं देण्यात आलेलं आहे, काही दिलेले नाही आहेत. जवळजवळ आता ज्या लोकांना दिलेल्या ज्या मिळकतदारांना त्यांना 50 ते 60,000 लोकांना सार्वजनिक नळाचं पाणीपट्टी येत असताना या ठिकाणी खाजगी नळाचं पाणीपट्टी आकारणी करून हे तुगलकी कारभार या ठिकाणी महापालिकेचे प्रशासन करत आहे. म्हणून आम्हाला म्हणायचं की जे काही आपण आता सार्वजनिक नळाची पाणीपट्टी सार्वजनिक असताना जे खाजगी पाणीपट्टी लावलेलं आहे ते त्वरित रद्द करा. कारण या ठिकाणी गेल्या 1.5 वर्षापासून प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्तांनी कारभार करलेत. कारभारामध्ये त्यांनी कसं आदेश दिलेत, जाहीर प्रसिद्धीकरण करून या ठिकाणी खरं तर चौकशी केलं पाहिजे. ते चौकशी न करता सार्वजनिक पाणीपट्टीच्या मिळकतदार जे गरीब जनता जनार्दन आहेत, सर्वसामान्य जनता आहे, खरं तर माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी या ठिकाणी आपल्या घरकुल योजना, पंतप्रधान घरकुल योजना या ठिकाणी चालू आहेत. या ठिकाणी जवळजवळ सोलापूर शहरात 50-60,000 घरकुले या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे. त्या लोकांना तुम्ही आकारणी करणार का? त्या गरीब लोकांना, आणि जेणेकरून या ठिकाणी अपार्टमेंट मोठमोठे बांधलेले आहेत, त्या सर्व अपार्टमेंटमध्ये 1/2 इंची, 1.5 इंची, 1 इंची, 2 इंची जर नळ कनेक्शन असेल, उदाहरण द्यायचं जर 50-60 फ्लॅट असतील, त्या 2 इंची 3 इंची कनेक्शन जर असताना त्यांना तुम्ही पूर्ण जवळजवळ 50 फ्लॅट लोकांना, 30 फ्लॅट लोकांना, 20 फ्लॅट लोकांना, त्यांना सर्वांना तुम्ही आता सध्या आपण खाजगी नळाची आकारणी केलेलं आहे. हे पटाणी वसुली करायचं कारभार माननीय आयुक्तांनी करालेत. हे त्वरित बंद करावं, रद्द करावं, जेणेकरून ज्या लोकांनी या ठिकाणी आपण खाजगी नळाचा आकारणी केला ते नळ. उजनी धरण पाणी पातळी अद्यापही -35, सुमारे 30 विद्युत पंपाद्वारे दुबार पाणी उपसा सुरू करण्यात आल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त कारंजे यांनी दिली. सोलापूर उजनी धरणातील पाणी पातळीत कमीच असल्याने अखेर महापालिका प्रशासनाकडून उजनी धरणातून दुबार पाणी उपसा सुरू आहे. अद्यापही म्हणावा तसा पाऊस उजनी कार्यक्षेत्रात झालेला नाही. सध्या 30 विद्युत पंपाद्वारे पाणी उपसा सुरू असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली. पावसाने ओढ दिल्याने वरचेवर उजनी धरणातील पाणी पातळीत घट होत आहे. सध्या उजनीत -35% पाणी पातळी आहे.
अद्यापही उजनी क्षेत्रावर म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे दुबार पंपिंगसाठीची यंत्रणा सुरू आहे. दुबार पंपिंगसाठी 30 पंप विद्युत पंप कार्यान्वित करून दुबार पाणी उपसा करण्यात येत आहे. जोपर्यंत चांगला पाऊस पडून धरणातील पाणी पातळी वाढत नाही तोपर्यंत दुबार पंपिंग सुरूच राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त कारंजे यांनी केले. यशवंतराव चव्हाण यांचे जीवन तत्वज्ञानाने समृद्ध होते असे वक्तव्य माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शैलीकार यशवंतरावच्या द्वितीय आवृत्तीच्या प्रकाशन प्रसंगी केले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे जीवन तत्वज्ञानाने समृद्ध होते. त्यांच्या अनेक पैलूंचा धांडोळा शैलीकार यशवंतराव या ग्रंथात घेण्यात आला आहे असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. तुळजाभवानी महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव देशमुख यांच्या शैलीकार यशवंतराव या ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीचे आणि कथात्मक साहित्य विमर्श व विवेचन या संदर्भीय सेवा गौरव ग्रंथाचे प्रकाशन बुधवारी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे होते. यावेळी व्यासपीठावर प्राध्यापिका कौसल्या देशमुख, रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जयसिंगराव देशमुख, तुळजाभवानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SM मणेर, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, हिराचंद नेमचंद वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत येळेगावकर, सोलापूर जिल्हा सामाजिक कार्य समितीचे अध्यक्ष उल्हास पाटील, कविवर्य राणा पवार प्रतिष्ठानचे माधव पवार उपस्थित होते. सोलापूर जिल्हा सामाजिक कार्य समिती कविवर्य राणा पवार प्रतिष्ठान यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव देशमुख यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते मानपत्र देऊन करण्यात आला. शिंदे म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांच्या कृष्णाकाठ या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचा योग मला आला. यशवंतराव चव्हाण यांची भूमिका, वैचारिक सामाजिक नेतृत्व, प्रथितयश राजकारणी म्हणून त्यांनी केलेले कार्य यांची विस्तृत मांडणी प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव देशमुख यांनी या पुस्तकात केली आहे असेही सुशीलकुमार शिंदे म्हणाले. प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत येळेगावकर यांनी प्रास्ताविक केले. डॉक्टर अरविंद हंगरगेकर यांनी सूत्रसंचालन केले तर कवी माधव पवार यांनी आभार मानले. सर्वच अभ्यासक्रमांचे निकाल 20 जुलैपर्यंत जाहीर होण्यासाठी सर्व अभ्यासक्रमांचे किमान 10,000 पेपर तपासून पूर्ण करावेत असे निर्देश प्रभारी कुलगुरू डॉक्टर रजनीश कामत यांनी प्राचार्य आणि सर्व प्राध्यापकांना दिले आहेत. सोलापूर विद्यापीठाच्या निकालाच्या अनुषंगाने 2 दिवसांपूर्वी प्रभारी कुलगुरू डॉक्टर रजनीश कामत यांनी परीक्षा विभागाशी संबंधित काहींना नोटीस बजावली आहे. आता पेपर तपासण्याच्या कामात कंटाळा करणारे प्राध्यापक रडारवर असणार आहेत. परीक्षेनंतर 30 दिवसात निकाल जाहीर करावा असा विद्यापीठ अनुदान आयोगाचा नियम आहे. त्या नियमाचा आधार घेऊन कारवाई होऊ शकते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी निकाल वेळेत जाहीर होणे ही प्रमुख बाब आहे. पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागासमोरील आव्हाने अडचणी अजूनही पूर्णतः संपलेल्या नाहीत. नियोजनानुसार उत्तरपत्रिका स्कॅनिंग तपासणी होत नसल्याने बुधवारी 12 जुलै रोजी कुलगुरू डॉक्टर रजनीश कामत यांनी सर्व प्राचार्यांची बैठक बोलावली होती. बीकॉमची पेपर तपासणी खूपच पिछाडीवर आहे. दररोज सर्व विषयांचे 10,000 पेपर तपासून व्हायला हवेत. निकाल 20 जुलैपर्यंत लावावाच लागेल. त्याशिवाय पुढील नियोजन व्यवस्थितपणे करता येणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. वेळप्रसंगी विद्यार्थ्यांसाठी कठोर पावले उचलावी लागतील असा इशारा त्यांनी बैठकीत दिल्याचे सूत्रांनी सांगितले. निकालास विलंब कोणामुळे होतोय हे आता नव्याने सुरू केलेल्या डॅशबोर्डवरून सर्वांनाच समजणार आहे. त्यामुळे संबंधित प्राध्यापकांना वेळेतच पेपर तपासून द्यावे लागणार आहेत. परीक्षा झाल्यावर 30 दिवसात निकाल जाहीर होणे आवश्यक असते, जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. आता बहुतेक प्राध्यापक त्या दृष्टीने पेपर तपासत आहेत. तरी पण आणखी काही अभ्यासक्रमांचे अपेक्षित पेपर दररोज तपासले जात नाहीत. त्यांनी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून वेळेत काम पूर्ण करावे एवढीच अपेक्षा आहे असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर रजनीश कामत यांनी केली. दौंड मनमाड सेक्शनमध्ये रेल्वेचा 8 दिवस ब्लॉक घेण्यात आल्याने सोलापूर रेल्वे विभागातून धावणाऱ्या 2 डेमू गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील दौंड मनमाड सेक्शनमध्ये बेलापूर ते पडेगाव दरम्यान दुहेरी मार्ग सुरू करण्यासंदर्भात महामार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे रेल्वेने 12 ते 20 जुलै 2023 दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या 2 डेमू गाड्या रद्द केल्या असून अन्य गाड्यांचे मार्ग बदलले आहेत. शिवाय अनेक गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल केला आहे. ट्रॅफिक ब्लॉकमुळे 19 ते 20 जुलै रोजी धावणारी दौंड निजामाबाद डेमू, निजामाबाद दौंड डेमू रद्द करण्यात आली आहे. दरम्यान निजामाबाद पंढरपूर निजामाबाद ही सोलापूर दौंड पुणेवरून कुर्डुवाडी पंढरपूर मार्गे रॅक जोडून चालवली जाणार आहे. याशिवाय 18 व 19 जुलै रोजी बेंगळूर न्यू दिल्ली एक्सप्रेस ही व्हाया दौंड पुणे लोणावळा पनवेल कल्याण इगतपुरी मनमाड मार्गे धावणार आहे. हजरत निजामुद्दीन वास्को दी गामा एक्सप्रेस व्हाया मनमाड इगतपुरी कल्याण पनवेल लोणावळा पुणे मार्गे यशवंतपूर हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस ही व्हाया लोणावळा कर्जत पनवेल कल्याण इगतपुरी मनमाड मार्गे तर लखनौ पुणे एक्सप्रेस ही व्हाया मनमाड इगतपुरी कल्याण पनवेल कर्जत लोणावळा व पुणे मार्गे धावणार आहे. यशवंतपूर चंदीगड एक्सप्रेस ही व्हाया लोणावळा वसई रोड वडोदरा रतलाम संत हिरदाराम या मार्गे धावणार आहे. दरम्यान पुणे जबलपूर एक्सप्रेस, पुणे हटिया एक्सप्रेस, पुणे गोरखपूर एक्सप्रेस, पुणे लखनौ एक्सप्रेस, पुणे हटिया एक्सप्रेस या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. शिवाय न्यू दिल्ली बेंगळुरू एक्सप्रेस व पुणे विरांगना लक्ष्मीबाई एक्सप्रेस या गाड्या योग्यरित्या चालवण्यात येणार आहेत. आधार कार्डचा बहाणा करून अल्पवयीन मुलीला शाळेतून घेऊन जाणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूरच्या शाळेत गेलेल्या मुलीला तिचे आधार कार्ड काढायचे आहे असे सांगून तिला आपल्या सोबत शेतात घेऊन जाणाऱ्या तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडित मुलीच्या पित्याने फिर्याद दिली आहे. या प्रकरणी संजय लक्ष्मण गुळगे राहणार सोलापूर याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलगी ही एका शाळेत 9वी मध्ये शिकत आहे. तिच्या शाळेत जाऊन आरोपी मुलाने तिचे आधार कार्ड काढायचे आहे असे खोटे सांगितले. यामुळे तिला शिक्षकांनी शाळेतून सोडले. आरोपीने तिला खाऊ खाण्यासाठी 50 रुपये देतो असे सांगून शाळेपासून काही अंतरावर असलेल्या शेतात घेऊन दुचाकीवरून घेऊन गेला. या घटनेची माहिती पीडितेच्या पित्याला कळाल्यानंतर पीडितेच्या वडिलांनी आरोपीला वारंवार फोन केल्याने पीडितेला तिथेच एकटीला सोडून गेला अशा आशयाची फिर्याद पीडितेच्या पित्याने दिली आहे. या प्रकरणी संजय गुळगे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलीस करत आहेत. उमेश पाटलांबरोबर राजकीय कट्टी तर वैयक्तिक बट्टी राहील असे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी सांगितले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजपसोबत जाऊन सत्तेत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये मतभिन्नता निर्माण झाली आहे. यावरून मोठ्या प्रमाणात राज्यात प्रतिक्रिया उमटत आहेत. मोहोळ तालुक्यात विद्यमान आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उमेश पाटील यांच्यासह सर्वच नेते अजित पवार यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे शरदचंद्र पवार यांच्यासोबत मोहोळ तालुक्यात कोण राहणार याची उत्सुकता लागून राहिली होती. यातच मोहोळचे माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे नेते रमेश बारसकर शरदचंद्र पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान बारसकर हे बुधवारी जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या भेटीसाठी आले होते. तत्पूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना तालुक्यातील सर्व नेते जरी गेले असले तरी शरदचंद्रजी पवार यांच्यावर अफाट श्रद्धा ठेवणारे मतदार आजही मूळ तालुक्यात आहेत. त्यामुळे यापुढील निवडणुकीत शरदचंद्र पवार यांच्या विचारांचा बोलबाला दिसून येईल असा विश्वास व्यक्त करताना जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य उमेश पाटील यांच्या बाबतीत बोलताना उमेश पाटील यांच्या बरोबरील राजकीय मैत्री राहणार नाही, परंतु वैयक्तिक मैत्री मात्र कायम राहणार असल्याचे रमेश बारसकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. संघाने मोहोळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार यशवंत माने, माजी आमदार राजनजी पाटील, लोकनेतेचे चेअरमन त्यांचे चिरंजीव विक्रांत पाटील, तसेच प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, मानाजी बापू माने, तालुका अध्यक्ष प्रकाश चौरे यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून दुसऱ्या गटात गेले असतील तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचा तळागाळातला कार्यकर्ता, राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदार हा खऱ्या अर्थानं शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पाठीशी आहे. तर याचं मोजमाप कसं करायचं, तर येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीमध्ये याचं मोजमाप झाल्याशिवाय राहणार नाही.
आणि त्यावेळेला दूध का दूध आणि पाणी का पाणी झाल्यावर सगळ्या लोकांना खऱ्या अर्थानं कळल. आम्हाला आवर्जून सांगायचं आहे की सत्ता, छत्रपती शाहू महाराजांना सांगितलं होतं की सत्ता ही जनतेची सेवा करण्यासाठी वापरायची असते, सत्ता ही जनतेवर गाजवायची नसते. म्हणून जे सत्ता जनतेवर गाजवतात त्यांच्याबरोबर आमचं या ठिकाणी या तालुक्यामध्ये कधीच जुळणार नाही. राहिला प्रश्न, तुम्ही उमेश पाटील तुमचे मित्र आहेत, ते एकीकडे गेले आणि आपण एकीकडे गेले असा तुम्ही प्रश्न विचारला. उमेश पाटील हे राजकीय मित्र आमचे यापुढे काळात राहणार नाही, पण आमची वैयक्तिक मैत्री राहील. ज्या वेळेला पवारसाहेबांच्या विचाराचा जागर होईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं आम्ही पवारसाहेबाबरोबर असेल एवढंच आपल्याला आश्वस्त करतो. मंगळवेढा तालुक्यातील सन 2018 ते 2022 या काळातील पीक विमा न मिळाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानासमोर शेतकरी आत्मदहन करणार असा इशारा बळीराजा हक्क समिती संघटनेचे प्रमुख श्रीशैल हत्तळी यांनी दिला. मंगळवेढा तालुक्यातील मौजे भोसे गटातील आणि मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी यांना डाळिंब, इतर पिके यांना सन 2018 ते 2022 सालातील पीक विमा अद्यापपर्यंत मिळाला नाही. शेतकऱ्यांचा थकीत पीक विमा मिळावा या मागणीसाठी बळीराजा हक्क समितीच्या वतीने अनेक दिवसांपासून पाठपुरावा करण्यात येत आहे, परंतु न्याय मिळत नसल्याने अखेर संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून निवेदन देण्यात येणार आहे. मागणी मान्य झाली नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहन करण्याचा इशारा संघटनेचे प्रमुख श्रीशैल हत्तळी यांनी दिलाय. विद्यार्थ्यांनी ध्येयापासून विचलित होऊ नये असे प्रतिपादन सिनेट सदस्य देविदास पाठक यांनी केले. विद्यार्थ्यांचे शिक्षण हे प्रमुख ध्येय आहे आणि त्या ध्येयापासून विचलित होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनात निर्माण होणाऱ्या परिणामाला सामोरे जाण्यासाठी स्वतः सतर्क राहिले पाहिजे असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य देविदास पाठक यांनी श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रागे शिंदे महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमात व्यक्त केले. महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या तालुका पातळीपर्यंत 3 ते 15 जुलै या कालावधीत राजमाता जिजाऊ स्वसंरक्षण प्रशिक्षण असं जे अभियान सगळीकडे राबवलं जात आहे, तर ह्या अभियानाचा एक भाग म्हणून आज आपल्या महाविद्यालयात कार्यक्रम आयोजित केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अनिवार्य कार्यक्रमामध्ये त्याचा समावेश केला गेलेला आहे. त्याची आवश्यकता महाराष्ट्र शासनाच्या महिला बाल कल्याण विभागाला का पडली, तर या निमित्तानं सद्यस्थितीमध्ये आपण त्या महाविद्यालयीन युवती आहोत. आपल्या सगळ्यांना शिक्षण हेच आपल्या समोरचं मुख्य ध्येय आहे. हे करत असताना आपलं ध्येय आपण महाविद्यालयात प्रवेश घेताना जे नक्की केलं आहे त्या ध्येयापर्यंत ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव, प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक अमोल भुजबळ, दैनिक तरुण भारतचे मराठवाडा आवृत्ती प्रमुख राजाराम मस्के, प्रशिक्षक संतोष शिंदे, उपप्राचार्य डॉ. महेश कुमार माने, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शहाजी चंदन शिवे उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक अमोल भुजबळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी काही गोष्टी आचरणात आणल्या पाहिजेत, जसे की घराच्या बाहेर पडताना आपण कोणत्या वेळी बाहेर पडतो, अनोळखी ठिकाणी जाताना त्या ठिकाणची माहिती आहे का याचा विचार करून बाहेर पडले पाहिजे. तसेच आपण मोबाईलचा वापर करतो त्यामध्ये काही माहिती नसलेल्या गोष्टी आपण ओपन करून स्वतःची माहिती भरून स्वतःच धोके निर्माण करून घेतो. त्याऐवजी आपल्या भविष्याचा विचार करून करिअरकडे लक्ष देणे अपेक्षित आहे. वाईट मार्गाचा अवलंब केल्यास आयुष्याचे नुकसान होऊ शकते आणि ते होऊ नये यासाठी प्रयत्न केले पाहिजे. बरेच लोक आहेत की जे गोरगरिबांना, अडचणीत असलेल्या व्यक्तींना मदत करतात, परंतु दुर्दैवानं आपल्या देशामध्ये किंवा या संपूर्ण ह्याच्यामध्ये मीडियामुळे असं झालेलं आहे की मीडियाचा फोकस हा जनरली वाईट गोष्टीवर जास्त असतो आणि तुमच्याकडे वारंवार जे काही एखादी घटना घडते तर त्याचं वारंवार प्रक्षेपण तुमच्या डोक्यामध्ये, तुमच्या मोबाईलवर, टीव्हीवर आणि
प्रशिक्षक संतोष शिंदे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. संकट आल्यास कसे सामोरे जायचे या संदर्भात डेमो करून दाखवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर शहाजी चंदनशिवे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य डॉक्टर महेश माने, ग्रंथपाल डॉक्टर राहुल देशमुख, शिक्षकेतर कर्मचारी उत्तम माने, धनंजय गायकवाड, भागवत दडमल, हनुमंत मार्तंडे आणि प्रमोद केजकर यांनी सहकार्य केले. शेवटी डॉक्टर शहाजी चंदनशिवे यांनी आभार मानले. सोनपेठ शहरापासून 8 किलोमीटर अंतरावर डिघोळ ई शिवारामध्ये सोनपेठ नगर परिषदेने उभारलेल्या घनकचरा व्यवस्थापन आणि कंपोस्ट खत प्रकल्पातील दुर्गंधी आणि धुराच्या त्रासामुळे धारडीघोळ येथील नागरिकांना प्रदूषणासारख्या भयंकर दुर्धर त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सोनपेठ शहरापासून 8 किलोमीटर अंतरावर डिघोळ ई शिवारामध्ये सोनपेठ नगर परिषदेने उभारलेल्या घनकचरा व्यवस्थापन व कंपोस्ट खत प्रकल्पातील दुर्गंधी व धुराच्या त्रासामुळे धारडीघोळ येथील नागरिकांना प्रदूषणासारख्या भयंकर दुर्धर त्रासाला सामोरे जावे लागत आहे. भविष्यात येथील ग्रामस्थांना विविध आजारांचा सामना करावा लागणार असल्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. मागील काही वर्षांपूर्वी सोनपेठ नगर परिषदेने शहरातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन करून त्यापासून कंपोस्ट खत तयार करण्याचा प्रकल्प तालुक्यातील धारडीघोळकडे जायच्या रस्त्यावरच उभारला आहे. सध्या हा प्रकल्प शोभेची वस्तू म्हणून उभा आहे, मात्र त्याचा त्रास आता वर्षानुवर्षे धारडीघोळ वासियांना भोगावा लागत आहे. मुख्य रस्त्यावरच आडवा उभारलेला हा प्रकल्प धारडीघोळ वासियांच्या भविष्यातील प्रदूषणामुळे होणाऱ्या विविध आजारांचा सापळा बनून उभा आहे. सोनपेठ शहरातील कचरा या प्रकल्पामध्ये आणला जातो व त्यापासून प्लास्टिकच्या पिशव्या बाजूला करून उर्वरित गाळ मातीपासून कंपोस्ट खत तयार करण्याऐवजी तेथेच टाकला जातो. त्याची दुर्गंधी पसरून परिसरामध्ये प्रदूषण निर्माण झाले आहे, तर वेगळ्या केलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये मोठमोठे ढिगारे निर्माण झाले आहेत. कर्मचारी दररोज तेथील प्लास्टिक जाळून टाकतात, त्यामुळे धुराचे लोटच्या लोट प्रकल्पाच्या आजूबाजूला दूरपर्यंत पसरत आहेत. परिणामी धारडीघोळवरून शहराकडे ये जा करणारे लहान शाळेतील मुले, गावातील वृद्ध महिला, पुरुष आणि समस्त ग्रामस्थांचा रस्त्यावरून ये जा करताना प्लास्टिक पिशव्यांचा धूर नाकातोंडात जाऊन श्वास गुदमरून जात आहे. यामुळे या नागरिकांना भविष्यात विविध आजारांचा सामना करावा लागणार आहे. यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने तात्काळ लक्ष घालून संबंधित प्रकल्पातील होणारे प्रदूषण बंद करावे व परिसरातील नागरिकांना मोकळा श्वास घेऊ द्यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने चालत असलेल्या घाणेरड्या राजकारणाबद्दल संताप व्यक्त करण्यासाठी वाशी येथे एक सही संतापाची ही मोहीम राबवण्यात आली. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने चालू असलेल्या घाणेरड्या राजकारणाबद्दल संताप व्यक्त करण्यासाठी वाशी येथे एक सही संतापाची ही मोहीम राबवण्यात आली. या माध्यमातून नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला, सत्तेत असलेल्या नेत्यांवर आपला राग व्यक्त केला. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र भाऊ गपाट, तालुका संघटक अक्षय श्रीराम चेडे, शहर संघटक राजू कवडे, गणेश भराटे, सुमित उंदरे, बाळू भोईंगल, अक्षय कवडे, सागर कोकाटे, ऋषी चेडे, ओम कुदळे, संकेत कवडे, ऋषी तगडे व सर्व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यापुढे आम्ही राज ठाकरे यांनाच मतदान करू अशी ग्वाही नागरिकांनी दिली. त्याला घ्यान त्याला ठेवा, ही मुख्यमंत्री ती उपमुख्यमंत्री काय धंदा लावला, ही लोक लागली मारायला, त्याचा विचार करणं पाडे. बरोबर नाही खरं सत्य कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली, मात्र पाऊस पुन्हा गायब झाल्याने बळीराजा पुन्हा एकदा आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. कळंब तालुक्यातील मौजे, हसेगाव, केज, आंदोरा, मस्सा, भाटशिरपुरा, गोविंदपूर, बोरगाव, गौरगाव, नागुलगाव परिसरात आठवड्यापूर्वी झालेल्या पावसाने आशा पल्लवित केल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली. सोयाबीन, तूर, उडीद आदी पिके उगवूनही आली आहेत, मात्र पाऊस गायब झाल्याने बळीराजा पुन्हा एकदा आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. एकरी 10,000 रुपये पेरणीसाठी खर्च झाला असून झालेला खर्चही निघतोय की नाही याची खात्री नाही, असे एका शेतकऱ्याने बोलताना सांगितले. गेल्या 4 दिवसांपासून नुसते आकाशात ढग जमा होतात, पण पाऊस काही पडत नाही. आणखी आठवडाभर पाऊस नाही पडला तर पिके कोमेजून जातील. दुबार पेरणी करावी लागेल की काय याची चिंता शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झाली आहे हेडलाईन्सची.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांकडे अतिरिक्त रकमेची मागणी केल्यास होणार कारवाई. कृषी मंत्री अब्दुल सत्तारांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश. काँग्रेस कधीच फुटणार नाही. काँग्रेस हा विचारावर चालणारा पक्ष. तर महाराष्ट्र राज्यात 2 उपमुख्यमंत्री पदाची नवी प्रथा पडली. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी व्यक्त केली खंत. शासन आपल्या दारी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी यंत्रणांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आवाहन. आणि अल्पवयीन मुलीला शाळेतून घेऊन जाणाऱ्या तरुणावर झाला गुन्हा दाखल. आधार कार्ड बनवण्याचा केला होता बहाणा. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.